साता समुद्रापार दुबईत यंदा प्रथमच श्री दत्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। यंदा पूर्णवाद, ग्लोबल ह्युमन फाउंडेशन, इन्स्पायर इव्हेंट्स तसेच दुबईतील विविध सामाजिक संघटना, कंपन्या, सांस्कृतिक मंडळे आणि मित्रपरिवार यांनी दुबई येथे प्रथमच भव्य श्री दत्त जयंती महोत्सव साजरा केला। या उत्सवादरम्यान भव्य पालखी यात्रा काढण्यात आली, ज्यात लहान थोर आणि वरिष्ठ मंडळींनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। पालखी पाळणा, पादुका पूजन, भजन संध्या आणि दत्त जन्मविषयक बालनाट्य या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले। ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल दुबई येथे शनिवारी 14 डिसेंबर 2024 रोजी पालखी सोहळा आणि दत्त जयंती प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर भजन, सामूहिक दत्तजाप, आरती, सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले। श्री क्षेत्र पारनेर येथून आलेले पूर्णवादाचार्य श्री आनंदा मुठाळसर यांचे दत्त देव की गुरु यावरील अभ्यासपूर्ण चिंतन कार्यक्रमाचे मूळ आकर्षण ठरले। दुबईत यंदा प्रथमच दत्त जयंती महोत्सव हजारो भाविकांनी एकत्र येऊन आपल्या दत्तगुरूंची सेवा करून एक वेगळा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवला। कार्यक्रमाच्या आयोजनासाठी चंद्रशेखर जाधव, पुष्पेंद्र सरोदे, प्रसाद मांडे, धनंजय सरोदे, महेश प्रधान, संजय पाटील, योगेश कराड, राजेंद्र गोळेगावकर, अतुल गायकवाड, ऋतुजा काळे विचारे, संतोष भस्मे, छगन पाटील, राजू बनसोडे या सगळ्यांच्या लाभलेल्या सहकार्यामुळे यंदा भव्य असा यशस्वी श्री दत्त उत्सव साता समुद्रापार आयोजित केला गेला। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। नमस्कार, मी ऋतुजा आणि आपल्या सर्वांचं इथे पुन्हा स्वागत करत आहे। आज आपल्यासाठी घेऊन आलेले आहे दत्त जयंती सोहळा, जो की प्रथमच दुबईमध्ये साकार होत आहे। पूर्णवाद परिवार तसेच इन्स्पायर इव्हेंट्स प्रमोशन्स ही कंपनी आपल्या सर्वांसाठी इथे दत्त जयंती सोहळा दुबईमध्ये घेऊन आलेली आहे। या निमित्ताने आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत श्री आनंद मुठाळ सर, सोमनाथ पाटील सर, श्री देवीदास देशपांडे सर। सर्वांना नमस्कार। दत्त जन्माच्या सर्वांना शुभेच्छा देखील या निमित्ताने मी देतो सर्व दुबईकरांना। दुबईला मला येण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग आहे आणि तुम्हा सर्व मंडळींचा जो उत्साह मी पाहिला त्याच्यामुळे फार भारावून गेलो। अगदी आबालवृद्ध ज्याला म्हणतो, लहान मुलांपासून तो मोठ्या मंडळींपर्यंतचा जो उत्साह मला इथे दिसला त्याने खूप आनंद वाटला। इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये दुबईकर तुम्ही सर्वजण एकत्र येऊन देवाच्या उत्सवासाठी वेळ काढतात ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची अशी गोष्ट मला पाहायला मिळाली। त्याबद्दल आपल्या साध्या शब्दात म्हणायचं तर मी गदगद आहे, खूप भारावलेलो आहे, खूप छान वाटतं। नमस्कार, जय पूर्णवाद। प्रथमतः हा दत्त जन्म उत्सव पूर्णवाद ग्लोबल ह्युमन फाउंडेशन यातर्फे आयोजित केलेला होता आणि इन्स्पायर इव्हेंट्स यांनी हा स्पॉन्सर केलेला होता। अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये हा दत्त जन्म या ठिकाणी साजरा झाला। साधारणतः 400 ते 500 या ठिकाणी उपासक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या पूर्ण कार्यक्रमाला नियंत्रित करून सगळ्यांना प्रेरणा देऊन एक ठिकाणी बांधणं जे सूत्रसंचालकाचं काम होतं ते काठी नाल्याने अतिशय सुंदरपणे केलेलं आहे। कार्यक्रम खूप सुंदर झाला। आम्ही ग्लोबल ह्युमन फाउंडेशन सप्टेंबरमध्ये स्थापित केलं। उमेश दादा आले होते, पण त्याची वाटचाल जी होती ती कांता दादा आले होते पहिले, त्याच्यानंतर उमेश दादा आले आणि फाउंडेशन आम्ही प्रस्थापित केलं आणि हा सुंदर कार्यक्रम झाला। आज पुढे आनंद मठाळ साहेब आले, देशपांडे साहेब आले आणि आता मी कंटिन्यू करू। सोमनाथ पाटील गेली 37 वर्षापासून दुबईमध्ये इथे राहतोय। राष्ट्रपती पुरस्कार आहे। पण गेल्या 37 वर्षाच्या अनुभवातून आजचा जो एक हा दत्त जयंतीचा सोहळा एवढ्या मोठ्यानं आणि पहिल्यांदाच दुबईमध्ये एकदम भक्तिमय भावाने आणि एकदम सगळ्यांनी शांतपणे हा आनंदानं हा सोहळा साजरा केला आणि या सोहळ्यासाठी आमचे गुरुजन वर्ग इकडनं औरंगाबाद, संभाजीनगर आणि पारनेर महाराजांचे आशीर्वाद घेऊन इकडे आले आणि हे आशीर्वाद आम्हा सगळ्यांच्यासाठी त्यांनी पोहोचवले आणि श्री दत्तगुरू महाराजांची आपण चांगल्या प्रमाणे जयंती केली। सगळ्यांना भरपूर आनंद दिला आणि असाच आनंद पुढे पुढे सगळेजण मिळून आपण सगळ्यांच्यापर्यंत पोहोचू
पोचूया हीच आपल्या सगळ्यांच्यासाठी शुभेच्छा. साधारण ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये पुष्पदारांनी संकल्पना मांडली की आपण पूर्णवाद परिवार यांच्यातर्फे आपण दत्त जयंती हा सोहळा आपण साजरा करूया दुबईमध्ये. आणि सणाचाही विलंब न लावता त्यांना मी होकार दिला. म्हटलं आपण आपल्याकडून जर दत्तनारायण हे कार्य करून घेत असतील तर त्याला नक्कीच आपण पुढाकार घेऊ. आणि त्याला सगळ्यांचं सहकार्य मिळालं. दुबईतील सगळे भाविक दत्त जयंतीनिमित्त एकत्र आले आणि हे सगळं त्याची जी संकल्पना सुपेंद्र आरंभ हे सगळं शक्य झालं. ही संकल्पना मांडली आणि ते पूर्णत्वात पण आणली. म्हणजे खूप आनंद वाटतो. आज दत्त जयंती साजरी करते ते पहिलाच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षी एवढा चांगला प्रतिसाद मिळाला. यापुढेही खूप चांगला प्रतिसाद खूप छान झाली दत्त जयंती आणि मी तर आभार मानेल चंद्रशेखर दादांची की त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन लगेच होकार दिला. एवढ्या मोठ्या कार्यासाठी त्यांनी हातभार लावला. कधीही त्यांचं आयुष्यभर ऋणी राहील. खूप छान दत्त जयंती झाली. खूप चांगला प्रतिसाद मिळाला. भरभरून जरा लोकांनी आपलं इथं योगदान दिलं आले. दत्त जयंतीसाठी भरभरून आले. त्याबद्दल मी सर्वांचे खूप मनपूर्वक धन्यवाद करेन आणि सगळ्यांना हेच सांगेल की या पुढील दत्त जयंती सुद्धा अशीच आपण केली पाहिजे.